आमच्या ताईच्या हळदीला आता इकडे गावची मंडळी ते सर्व मंडप सजवण्याचं काम करत आहे. जे केळीची पानं वगैरे लावतात ते केळीचे खांब वगैरे लावतात इकडे. आता तर असं हळदीच्या टायमामध्ये ना केळीचे खांबे वगैरे लावतात इकडे. तुम्हाला दाखवतो इकडे वाजवून जाऊन. हे बघा त्याची केळीची खांबे असे लावतात हे साईडला, दोन्ही साईडला असे कोकणामध्ये लावले जातात सर्व काय. इकडे आमच्या गावचे भोपी हळदीचा विडा वगैरे सर्व मांडतायत इकडे. संतोष डोंबले आमचे शिकवण. हे आता हळदीचे विडे वगैरे सर्व मांडतायत. त्याच्यानंतर मग पूजा वगैरे केल्यानंतर मग हळदीला चालू होईल. चला इकडे पण आता ताईची हळद. हे बघा थोडं डेकोरेशन झालं आहे. आता हळदीला थोड्या टायमातच चालू होईल हळदीचा कार्यक्रम. तर आता इकडे सदूच्या हळदीमध्ये माझी मम्मी आणि बहीण म्हणजे लेक माय लेक दोघी जणी कणे काढतायत बघा. दोघी जणी पण कणे काढतायत. म्हणजे जुनी पिढी नवीन पिढीला काहीतरी शिकवण देत आहे. जमतंय कणे जमतंय. सेम आहे हे काहीतरी जमतंय. ना मरद ना तर नमस्कार मित्रांनो, मी प्रभू तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आमच्या श्रद्धाची हळद. तर आता तिकडे हळदीला चालू आहे. कुर्ता वगैरे बघू शकता तुम्ही. तर आज हळद साजरी करण्यासाठी मग कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये कशी हळद साजरी करतात तुम्हाला मी आज दाखवतो या व्हिडिओमार्फत. तर चला बघूयात. आमच्या ताईच्या हळदीला नवरी राहिली साईडला पण बघा. आता करवल्या सर्व आता फोटो काढून घेत आहेत पहिल्यांदा. हे बघा इकडे सर्व करवल्या हे बघा सर्व इथं बसल्या. तिकडे पहिल्यांदा फोटो काढा नंतर आपण हळद लावू. यांचा सर्व चालू आहे. ह्या बघा इकडं आमची नवरी रेडी आहे. अजून मुहूर्ताची हळद काय लावलेली नाही अजून. चला आता इकडे मुहूर्ताच्या हळदीची तयारी चालू आहे. तिकडे आता रांगोळी वगैरे काढतायत. तर थोड्याच वेळामध्ये आता मुहूर्ताच्या हळदीचा कार्यक्रम आपण चालू करू. इकडे आमच्या वरिष्ठ मंडळी बसतात. इकडे आमची बळ यांच्या मामीची आई इकडे, आमच्या रवी मामाची आई तिकडे बसले आहेत. तर तिकडे खालच्या घरात पण आता हळद आहे. ती 6 तारखेला हळद आहे. ती आपण तिकडे पण भेटू. आणि इकडे पान विडा सर्व ठेवलेला आहे. हळदीचा नारळ वगैरे ठेवलेला आहे. तर ते पाया पडल्यानंतर आपल्याला मुहूर्ताची हळदीला आपण तयारी चालू करूच कार्यक्रमाची. तर चला टीम ब्राईडची टीम इकडे पण आली आहे बघा. सर्व आमच्या नूतन महिला मंडळाला पण महिला मंडळाला पण आमच्याकडे घेतलं नाही ते बघा टीम ब्राईडमध्ये बघा. हा वहिनी जबरदस्त. आता इकडे बघा सर्व जेवणाची हळदीच्या जेवणाची तयारी पण चालू आहे. बिरड्याचा रस्सा वगैरे होणार आहे वाटतं. ते मामी वगैरे बसले आहेत. काय छोले हा छोले जेवणाची तयारी कर. काय मावशी बरी आहेस ना? अरे आमची मावशी सुरी बिरी मारू नको. इकडे खोबरा किसण्याचं काम चालू आहे. हा टीम ब्राईडमध्ये बघा कोणा झालाय. तर चला ही सर्व टीम ब्राईडची टीम आहे आजची हळदीमधली. सर्वांचे फोटो वगैरे घेत आहेत. आमच्या मावशीला पण घेत आहेत त्यामध्ये. जाऊ द्या यांचा हळदीचं जेवण वगैरे होऊ द्या. आपण नंतर मग जेवण झाल्यानंतर येऊ इकडे परत. तर चला आता मुहूर्ताची हळद लावण्याचा कार्यक्रम चालू करतोय. ठीक आहे.
मुंडवळ्या बांधून घ्या आधी. आता मुंडवळ्या बांधवण्याचा कार्यक्रम चालू आहे. मुंडवळ्या बांधून घेतो आधी, हळद लावण्याच्या आधी. तर चला आता शुभ कार्य करण्याआधी आपल्या कुलदेवतेचा नमस्कार करून घेते नवरी. आता हळदीचा नारळ ती ठेवते, विडा आणि नारळ देवाला मनसवलं जाईल कुलदेवताला. तर चला इकडे सर्व तयारी झाली आहे मुहूर्ताची हळद लावण्याची. तिकडे हळद वगैरे सर्व सजवले आहे. तुझं बघा हळद. आता मुहूर्ताची हळद लावायचा कार्यक्रम आपण चालू करतोय. चला आता मुहूर्ताची हळद लावण्याची तयारी चालू झाली आहे. आता सर्व ही येल्लो लाईन पाठी काय उभी राहिल्या फक्त. चला मामा मामी बसतात तिकडे मुलीचे, इकडे आई वडील बसतात राईट साईडला. चला चालू करा आता मुहूर्ताची हळद. चला आता मुहूर्ताची हळद लावण्याचा कार्यक्रम चालू करतोय. आता हळद वगैरे आले, सर्व बसलेत सुद्धा. ही मामी आहे, मामा म्हणजे माझी मामा मामी, ही आपली नवरी, आणि इकडे नवरीचे मामा मामी बसलेत. तर चला आता मुहूर्ताची हळद लावायला तर चालू करूयात. तर चला सिया वहिनी लावतायत मुहूर्ताची हळद नवरीला. चला हात काय पोचत नाही. मुहूर्ताची हळद लावलं भालाला. आता हळद लावली गेली आहे. मुहूर्ताची हळद लावताना आता नवरीला हळद लावल्यानंतर भालाला वरती हळद कुंकू वगैरे सर्व लावला जातो. तर इकडे बघा वरती चला आता वरती भालाला हळद लावून झालेली आहे. आता मुहूर्ताची हळद लावतायत सिया वहिनी आमच्या नवरीबाईला श्राद्धाला. इकडे 5 सुवासिनी इकडे उभे आहेत हळद लावण्यासाठी. तरी आता हळद लावण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे मुहूर्ताची. पाच जणी लावून घ्या. मुलीची आजी म्हणजे माझ्या मामीची आई श्राद्धाला हळद लावते. आता तर चला आता मुलीच्या आईच्या आता ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. श्राद्धाची मामी पहिल्यांदा ओटी भरत आहे. लगेच म्हणजे लवकर पळवायला बघतायत बघा. आम्हाला काय लवकर पळवायला बघताय. चला आता ओटी भरण्याचा कार्यक्रम. पहिली आता श्राद्धाची मामी ओटी भरते. 5 जणी ओटी भरतील मुलीच्या आईची.
इकडे इकडे बघा. लावा लावा जरा लावा की बस घ्या. चला नवीन नवीन नवरी आली आता हळद लावायला मैत्रिणीला त्याच्या. खाली बस खाली.
सदूच्या हळदीचा घाणं भरण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे. 5 सुवासिनी उभे आहेत. तर चला आता घाणा भरण्याचा कार्यक्रम पण बघूयात. तर आता घाणा मांडून घेत आहेत. मांडल्यानंतर घाणा भरतील. तर आता आमच्या दोन्ही आत्यांचं आगमन झालं आहे. मोठी आत्या, छोटी आत्या माझी आले. तर चला फायनली आता गाणं भरण्याचा कार्यक्रम चालू झाला. या का हो तर चला खाना बांधण्याचा कार्यक्रम आता पूर्ण झालेला आहे. तर इकडे आता सरबत बनवण्याचा कार्यक्रम आमचा चालू आहे. बघा इकडे तुमचे खास तात्याने घेतलाय पुढाकार आमच्या दशरथ तात्याने. इकडं मंथन आहे आणि आमच्या सर्व भाऊबंधू आहेत. शरबत बनवतात बघा. शरबत हा शरबत बघा. शरबत तयार आहे आता हळदीचा.
आहे. नवरीकडे बघ, मामीकडे बघ. थांबा थांबा थांबा, पुढं धावू नका धावू नका. मामाकडे बघा. कुठं जायचं, कुठल्या साईडला जायचं आहे? ताट घ्या जरा, ताट घ्या. इकडे बघा सर हर्षित. आता इकडे देवाचं पूजन होतं. आता देवाक सुद्धा घरात घेऊन जायला. तर आता हळदीचं जेवायला तयारी झाली जेवणची. हे आमच्या वाढणाऱ्या साखरी गावातील ह्या बघा, तिघींवर जिम्मेदारी दिली वाटतं. बहिणी घरात ना.